मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो सकाळपासून एकदम रितसर मैदान हे पार पडलेलं आहे आणि आपले सर्वांचे लाडके म्हणजे शर्यत अड्डा चॅनलचे ओनर आपले समीर दादांच्या बॉम्बनं आणि जीवन कलाटे यांच्या बैलानं आज 4 नंबर केलेला आहे आणि सुंदररित्या पळ दाखवून आज फायनलचा गुलाल घेतलेला आहे। तर दादा आहेत आपल्या समोर। दादा नमस्कार। नमस्ते। काय सांगाल आजच्या विजयाचा गुलाल कुणाला समर्पित कराल? आजचा विजय जे पायऱ्याचं नियोजन केलं विजय मधने त्यांना आजचा विजय समर्पित करतो। आणि चांगली गाडी पळाली तिन्ही फेरे पण। आम्हाला पुदेवाडीचा तेजा होता आणि बॉम्ब दोघांची गाडी चांगली पळाली तिन्ही। विजू दादांचं काय म्हणजे पायऱ्याचं नियोजन त्यांनी केलं म्हणाला तुम्ही, काय एक प्रकारचं वैशिष्ट्य त्या माणसाचं म्हणावं लागेल, कारण जिथे हात घालतो तिथे पाणी काढेल असं माणूस आहे तो। काय सांगाल? अखंड महाराष्ट्रात नियोजनाचा बादशाह म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांनी नियोजन केलं की फेल जात नाही, गाडी गोलात राहते। कशा पद्धतीने जोडी पळाली आज आणि काय सांगाल या जोडीची वैशिष्ट्य काय वाटली? कशा पद्धती? चांगली गाडी पळाली, तिन्ही पण फेरे चांगली गाडी पळाली। गट सेमी आणि फायनल किती वेळ तासाला होती गाडी? गटाला 4 नंबर तासावरती पळाली गाडी। सेमीला 7 नंबर तास कडनी पळायला लागलं होतं। 6 नंबर तास 7व्या सेमी 6 नंबर तास होतं। कडनी चांगली पळाली सेमीला आणि फायनलला मध्ये पळाली म्हणजे मैदान एकदम रितसर आलं म्हणावं लागेल, कारण स्वतः आयोजक आबाच असल्यामुळे अध्यक्ष आमच्या बारामती तालुका बैलगाडा संघटनेचा अध्यक्ष आबांच्या नियोजनात मैदान एकदम रितसर आणि एकदम चांगलं झालं। तालुका अध्यक्षाचं नियंत्रणात म्हणजे त्याच्याविषयी काय सांगाल तालुका अध्यक्ष? म्हणजे जेवढे आतापर्यंत बारामती तालुक्यात मैदान झाले ना ते सगळ्यात उत्कृष्ट मैदान म्हणाल तर हे मैदान झालं। तालुका समितीची निवड झाल्यापासून अध्यक्षांच्या नेतृत्वाचे मैदान झालं, अतिशय पारदर्शक मैदान झालं, कोणावर सुद्धा अन्याय झाला नाही आणि रितसर सगळं झालं। विजू मधने दादांच्या विषयी काय सांगाल? त्यांचं काय आता अखंड महाराष्ट्रात त्यांना नियोजनाचा बादशाह म्हणून ओळखतात। आपल्या बैलाचं बॉम्बचं नियोजन तेच करतात। आज त्यांच्या 3 गाड्यांचं नियोजन होतं। बलमाची गाडी बॅड लकनी राहिली नाही, पण सरदारची आणि बॉम्बची गाडी फायनलला राहिली। 2 गाड्या फायनलला राहिल्या। मैदान कसं आहे पळायला? आता सध्या पावसाळ्यामध्ये हे मैदान कसं आहे? गोजूबाई 1 नंबर मैदान। बारामती तालुक्यात सगळ्यात भारी फाटी गोजूबाईची पळण्यासाठी। पावसाळ्यात पाऊस जरी झाला तरी काय अडचण नाही। बॉम्ब बद्दल काय सांगाल? कशा पद्धतीने त्याला आतापर्यंतचा प्रवास राहिला? कारण समीर दादा पण असतं तुमच्या नियोजन सर्वांचं असते। एक प्रकारे त्यांची मदत होती का की बाबा युट्यूब मधून आता ते जवळ वरून बसून बघत असतात, बैल पळतोय कसा, कुठल्या बैल कुठल्या खांदी पळतोय, काय सांगाल? नाही त्यांची मदत होते पायरा करायला, ते पण सजेस्ट करतात हा पायरा करा तो पायरा करा। आणि बैल आपण घेतलेला 4-5 महिने झालं बॉम्ब घेतलेला, घेतल्यापासून आपल्याला असं टॉपचा पायरा भेटला नव्हता। आज चांगला पायरा भेटला तर आज आपण गोलात राहील। हे बॉम्बची ऑफिशियल पहिलीच मुलाखत। पहिले आपला युट्यूब चॅनल जरी असला शर्यत अड्डा तरी आपला बैल आहे म्हणून आपणच मुलाखत घ्यायची आणि त्याचा वाहवा करायची, असा विषय नव्हता। आज तुम्ही युट्यूबर असून सुद्धा तुमचा स्वतःचा एक बैल आहे, त्यानंतर तुम्हाला सुद्धा पहिरे करायला अडचण येते का? 100% अडचण येते। आता काय आता गुलाल झालाय, आज पहिलाच गुलाल आहे मला वाटतं माझ्या माहितीनुसार बॉम्बचा? नाही, आज 3रा-4था गुलाल आहे आजचा। 4था गुलाल मोठ्या मैदानातला पहिला। खरं तर गटाला अटीतटीची लढत झाली होती आज, तसं अवघड होतं आजचं पण विषय। अटीतटीची लढत झाली, बाळासाहेब बाबा मधने यांचा लकी आणि त्या गटात आपल्याला सामना मिळाला आणि मग तिथून पुढचं सेमीला गाडी अतिशय चांगल्या रीतीने पळाली। पण तिथं पण घरच्याच दोन्ही गाड्या असल्यामुळे सामना झाला होता, पण विनावाद करता त्यांनी मग संघटनेनेच एक बक्षीस वाढवून दिलं आणि मग ते दोन्ही गाड्या त्यांनी फायनलसाठी घेतल्या। समीर दादा ऍज अ युट्यूबर म्हणून आपण बरीचशी बैल रोज पाहत असते, रोज बैलांचे मुलाखती घेतो जे गुलाल करतात ते। आज स्वतः गुलालात आहात तुम्ही, तो एक वेगळाच आनंद आहे, त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच आपण म्हणजे निष्पक्षपातीपणाने सगळ्या बैलांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो आपण नेहमीच। आज आपला स्वतःचा बैल असलं गुलालात राहिलाय म्हणजे वेगळा आनंद भरून आल्यासारखं वाटतंय। बॉम्बच फोडला आज मैदानात। बॉम्बचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, बरेच मैदानात नियोजन चुकलं तर बैल जर समजा ह्याच्यात नाही राहिला, गटाला नाही राहिला, नंबर नाही टाकला बैलाला, तर बैल जाताना एकत्र असतो, अगदी गाडी अशी हलवून टाकतो, शेवटी खाली उतरावं लागतं, त्याला शांत करावं लागतं जर नाही बसला गटाला तर। पण त्यांनी पळायचा भरपूर प्रयत्न असतो त्याचा, तोंडावरती म्हणा किंवा सुट्टीपासून एकसारखं त्याचा वेग आहे, पण पायऱ्यांच्या
अभावामुळे गाडी बऱ्याच वेळा मार खाते. नाही तसं काय बैलगाडी मालक काय म्हणायचे समोरचे म्हणजे तुम्ही एखाद्या गाडी मालकाला विचारायला गेला की बाबा आम्हाला पायरा हवाय नाही, आजकाल कसं नियोजन झालंय एवढंच असतं. आमचं नियोजन झालंय. करतो पायरा. तर आपला बॉम्ब कुठून घेतला होता? फॉर्म कुठून घेतला? माहिती आपण नाशिकवरून खरेदी केली होती. किती काय खरेदी होती? आपली खरेदी 4,11,000 रुपयाची खरेदी होती. आणि किती दिवस झाला तुमच्याकडे? 4-5 महिने झाले. आता कशी 4-5 महिन्यात जवळपास एक 5-6 महिने 4-5 महिन्यात आपण आणल्या 8 दिवसातच आपण पिंपरतला 1 नंबर केलं होतं. पिंपरतला मैदान होतं खासदार केसरीचं, तिथं आपण 1 नंबर केला होता. त्याच्यानंतर आपण थोपटेवाडीच्या मैदानात तिथं 2 नंबर केला होता आणि अजून 2 ठिकाणी राहिलो होतो. दादा तुम्ही जेव्हा बॉम्बला पाहिलं त्यावेळेस म्हणजे त्याच्या आधी त्यानं मैदान कुठे जिंकलेली का म्हणजे? नाही, आपण तो घोडा बैलात पळत होता तिकडे नाशिकला. रामहारे आवाड म्हणून आहेत शिन्नरचे, त्यांच्याकडून आपण त्याचे विकत घेतला होता. तिकडे घोडा बैलात पळत होता. ती निवड कशी केली बैलाची काय? बैल चांगला आहे, जातीचा बैल आहे. आपल्याला म्हैसूरी घ्यायचा नव्हता, सफेद बैल. बराच दिवस म्हणजे 5-6 महिने बैल शोधला मी नाशिकला, चाळीसगावला, असे बरेच कुठं लांब बरेच फिरलो. एक समीरची कशी मदत होती तुम्हाला पहिरे करताना किंवा इतर गोष्टींना? चांगली मदत होते त्यांनी. चालतंय, धन्यवाद. असा तुमचा बॉम्ब कायम गुलालात राहू ही सदिच्छा. धन्यवाद.